श्री गणेशाय नमः। श्री नवनाथाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जयाजी जगद्दुतारा अखिल निरंजन निर्विकारा भक्त मानस चकोरचंद्रा प्रेमांबुधारा ओसरसी तरी तू असता कृपाळू आई माय माझे विठाबाई तरी आता ग्रंथ प्रवाही येऊन या बैसे गे मागिले अध्यायी प्रेमे करुण वैभवी मेळविला राम विक्रम भरतरी संगमी पिंगला लग्न दत्तानुग्रह लादला उपरी मृगया करुणी अवंतिका स्थाना जाऊनी राजधारणी कनकासनी सभा मंडपी बैसला क्षणैक बैसुनी त्वरिता त्वरित पाकशाळे गेला नृपनाथ पक्वान्न सेवुनी अंतापुरात पिंगला ग्रही संचरला कडक मंचकी सुमनशेची राव बैसवी पिंगला अजी षोडशोपचारे करुणी पूजी श्रद्धापूर्वक पिंगला परमप्रीती भावारूढ राये दर्शविले चित्ती कोड मग करी कवळुनी स्नेहपाडे निकट घेत पिंगला तिथे वामांकी बैसवून परमप्रीतीने घेत चुंबन वाचेने म्हणे तुझ समान अन्यदाना नावडती अगे पिंगले माझे मन भावी मम देहीचे ऐक्यरत्न जैसे मित्र आणि रश्मी चिन्ह ऐक्य देही मिरवती की राजपौळी तेजे आगळा जिथे शोभली त्याची कळा तेवी माते तू पिंगला मम चित्तावरी धावे अगे हे पिंगले माझा भाव पिंगला भरतरी ऐक्य भाव पिंगला भरतरी ऐक्य नाव एकाची देही मज वाढीव भासे भास शुभानने जैसी शर्करा आणि गोडी नामे भिन्न परी ऐक्य प्रौढी तेवी तू पिंगला माझे पाठी भासे भास शुभानने जैसा उदधी आणि लहरी परी ऐक्यता सागरी तेवी माते तू सुंदरी भास भासशी शुभानने ऐसे म्हणून परमप्रीती पुन्हा चुंबन घेत नृपती मग भोगुनी सका मरिती संतुष्ट चित्ती मिरवला मग विचार सुचला एक घन आनंदे बैसती प्रीती करून बैसल्या पिंगला बोलून वचन विडा त्रयोदश गुणी देतसे म्हणे हे महाराजा नृपवरा मम देहीचे प्राण प्रियेश्वरा मम मानस चकोरचंद्रा प्रेमांबू मिरवतसे तरी तुम्हा आम्हा गाठी गाठी गाठील्या त्या परमेष्टी गाठील्या परिचित्त देठी ऐक्य भास भासतसे जसे लवण उदकी मिश्रित भिन्न न दावी दृष्टीत तन्याये ऐक्य चित्त रावण राणी शोभत तरी ऐसा मिश्रित अर्थ उदया पावला असे ऐक्य चित्त परी नेमुनी निर्दय परमकृतांत जगा माझी मिरवतसे चित्ती चित्तवय काया हरण करीत असे राया तरी नेनो आपण विषय चिंते या बुद्धी जरी संचरली संचरता परी हे त्याते माते दिसत उचितार्थ तुम्हा आधी माते मृत्यू सुगम चित्ता वाटतसे तरी हे ऐसे इच्छिल्याप्रमाणे ईश्वर सत्ते जरी आले घडून परम बर्वे दैववान जगी असे मी एक ऐसे बोलता शुभाननी राव ऐकुनी बोले वाणी नेनो सके ईश्वर करणी पुढील काही वदवेना मज आधी तू कामिनी मृत्यू पावो इच्छिशी मनी परंतु नेनो निर्दयपणी मित्रात्मज मिरवतसे तो कदा न जाणे वेदविधी सदा वर्ततसे विघड बुद्धी नेनो मज मृत्यू तुझा आधी आल्या काय करशील ऐसे ऐकुनी वदे पिंगला नेनो कैसे असे जिव्हाळा रेखिले विधीने अकळ कळा कळत नाही महाराजा परी ऐशा घडल्या गोष्टी मी राहणार नाही मही पाठी देह दाबून या हव्य वाटी गमन करीन तुम्हासह राव ऐकुनी बोले वचन पुरे आता तुझे बोलणे प्राणाहुनी प्रिय कोण घात त्याचा करवेना तरी हे बोल उगलेची फुल माझ्या तोषाचे करीशी मोल परी समय येतात व पाऊल मागेची धाव घेणार तरी अनुभव माझी चित्ता सहज आहे मजला पाहता असे राज्यासनी विपुल वार्ता सेवक श्रवण माझे करविती परी कैशारिती समरंगणीचा भाव धाविती शत्रु अननी प्राणाहुती वेचू ऐसे म्हणताती तरी समय पडता दृष्टी जीवित रक्षिती बारा वाटी मग कोण कोटील मोह कोटी जीवित वाचा वरिती गे तरी हे तैसे तुझे बोलणे दावित माते चांगुलपण परी समय पडता अर्थ भिन्न दुसराची आहे गे की बहुरूपियाचे खेळ मेळी होऊनी बैसती महाबळी परी ते शूरपणाची नवाळी समरभूमी चालेना की श्वानपुच्छाची कैशी उग्रता परिहारतेची पडे बळी देखता जैसी पालीची दृष्टी देखता वृश्चिक नागी उतरितसे तन्या येत बोलणे माते दिसते सहज स्थितीने ऐसे बोलता भरतरी नंदने पिंगला वदे स्वामीसी म्हणे महाराजा प्राणेश्वरा या बोलाच वागदोरा कंठी बांधिला आहे नरा काया वाचा मानसी
तरी आता व्यर्थ बोलून नेनो घडेल अर्थ कोण ईश्वर सत्तेचे प्रमाण ब्रह्मादिका कळेना परी माझी भावनी ऐसे येत आहे स्वचित्तास विधवा शब्द शरीरास लिप्त होणार नाही की जरी म्हणाल कैशावरून तरी काया वाचा चित्त मन तुम्हा लागी केले अर्पण साक्षी असे ईश्वर तो तरी ईश्वर तो सत्याश्रित आहे म्हणती सकळ जगती तरी वैतव्य शब्द जगमुखात माते लिप्त होणार नाही की असो बीज पेरिले तैसे फळ तुम कोमादी दावी सकळ तेवी माझी चाली सरळ फळ उमटेल तैसेची ऐसे बोलणी निवांतपणी स्तब्ध राहिली कामिनी परिरायाचे अंतकरणी शब्द सदृढ मिरवले परी ठेविले मनात चमत्कार पाहू कोणे दिवसात असो हे जग बहु दिनात सारी ते झाले प्रीतीने सहज कोणे एके दिवशी राव जात असे पारदिशी मृगू या खेळता विपिनाशी आठव झाला कांतेचा की आम्ही उभयता दोघे जण बैसलो होतो सुखसंपन्न तया माझी मृत्यू बोलून निश्चय दिले कांतेने तुम्ही झाल्या गतप्राण तुम्हा सवे करील गमन तरी त्या बोलाचे साचपण आज पाहू निश्चय ऐशी चित्ती योजना करून मृगया करीत फिरे कानन तो अकस्मात देखिला नेने मृग एक नेटका राव देखता तया पाठी लागून शीघ्र मही अल्ला आराटी शिरचित्या जीवी बहु मेळ थाटी मृग जिवंत धरियला परी हस्ते करून तयाची ग्रीवा छेदून मुकुटासह काढून भूषणे रुधिरे अस्रे भिजवून सेवका हाती देता झाला शीघ्र नृपती अन्य भूषणे उभवून कांती सुखासनी बैसला उत्तम छाया पाहून तया खाली नृप जाऊन उत्तम चिर कनकवर्ण मृदू गालीचा अंथरला तयावरी बैसुनी नृपती मंडळी दुरावनी बैसे एकांती परी रुधिर वस्त्रे जया हाती तया लागी पाचारी म्हणे ही रक्त वस्त्रे घेऊन सेवका पिंगलेचे गाठी स्थान वस्त्रे तिथे गोचर करून राव निमाला म्हणावे निमाला परी कैसे रीती जरी पिंगला बोलके उठती तरी व्याघ्र संधान मी जीवित व आहुती घेऊन या पळाला ऐसे वधुनी राव भृत्या ते गुप्त पाठविला अवंतिके ते राजसदना जाऊनी वृत्ते पिंगले ते विलोकिले मवळी चिरासह सकळ रुधिर व्यास्त वस्त्रे सबळ पुढे ठेवली करकमळ जोडून या बोलतसे म्हणे जी महाराज मही स्वामिनी मृगया करील राव कारणी अवचित व्याघ्र जाळीतुनी उठला रायान कळता मागाहुनी साधुनी उड्डाण राव धरिला गृहे कर्ण धरिताची हरुणी प्राण रुधिर पिऊनी पळाला आत त्याचे करुणी दहन चमू येईल सकळ परतून ऐसे पिंगला ऐकून हृदय पिटिया करुषे हृदय पिटुनी महिवर्ती भावी आपटी निष्ठुर गती आहा म्हणून केश हाती धरून या लुंचितसे शब्द करुणी अट्टहास हमवरडा मारुणी उदास पुन्हा महिते मस्तकास वारंवार आकळीतसे मृत्तिका घेऊनी टाकी मुखात म्हणे हा जी प्राणनाथ कैसे टाकूनी गेलात माते परत्र देश भुवनासी आहा महाराजा प्राणेश्वरा कुपी कापिला कैसा दोरा आहात व प्रीतीचा मोह झरा आज कैसा आटलाची अहो मम प्राणनाथा मजविन तुम्हा क्षण गमत नव्हता प्रीती सोडून कैसे आता परत्र देशा गमले ती ऐसे म्हणून आरंभळत तो अंतपुरी समजली मात स्त्रिया राजाच्या 12 शत आरंभळत पातल्या एक हृदय पीठती आपुले हस्ती एक धावती मही पडती एक ऐकताची झाली वरती मही लागी मूर्छित एक हंबरडा फोडून ऊर्ध्व म्हणती आमुजा गेला निध आता महिने स्त्री वृंद दीनवंत झालो की ऐसे म्हणून आरंभळती एकमेकींच्या गळा पडती हृदय पिटून आपटती मही लागी मस्तकते ऐसा सकळ अंतपुरात कोल्हाळ झाला अद्भुत परी पिंगला दारा प्रीती बहुत शोक करी आक्रोशे म्हणे महाराजा निडळवाणी मज कैसे गेले साठवणी मोहाचा सकळ तरणी लोकोनिया महाराजा बाळाहुनी मोह अत्यंत मजविषयी पाळीत होते तो मोह दौडूनी निष्ठुरवर सांडूनी कैसे गेलात अहो तुम्ही राया सिंहासनी बैसत असता राजकारणी परी मम स्मरण होता मणी या धावनी सदनात ऐसे म्हणून धरणीवर शरीर पिंगला टाकी वारंवार आजी सकळ सांडूनी राज्यभार कैसा गेलासी महाराजा पाहुनी माझे मुखमंडन पुन्हा सेविशी राज्यासन मोह आणि सकळ सांडून कैसा गेलासी महाराजा आहा पिंगला अंडजखाने कोठे गेलीसे मम पक्षिणी दाही दिशा ओस करुणी अचर राणी चरावया मम पाडसाची हरिणी परत्र तृण गोड पाहुनी तिकडेची गुंतली लोभे करुणी माझा लोभ सांडून या
आहा मज आंधळ्याची काठी हिसकुनी नेली निर्दयी पोरटी की क्षुदिताची अन्नवाटी चिंतुरी नेली बनंगे आहा राया मज वाचून तुते गमत नव्हते क्षण आज निष्ठुर मन करून कैसा गेलासी महाराजा आहा राया उत्तम पदार्थ जो महिलागी उत्पन्न होत तो मम आदी नृपनाथे बक्षिला नाही कधी की माते बैसवणी निजंकास मुखी ओपित होता ग्रास ऐसे परी सांडूनी प्रीतीस परत्र कैसे गेलात ऐसे परी नाना गुण आक्रंद तसे आठवून मग ते सेवे का ते पाचारून शय्या साहित्य करवी तसे राय मौळीचा चौर मुकुट परिधानी कबरी अलोट स्फुरण दाटोनी मग बळकट उत्तम चौ चिरी कवळीला स्वामींचे वस्त्र परिधान करून घेती झाली सतीचे वाण स्मशान वाटिकेचे साधन सिद्ध केले तत्काळ मग सकळ समारंभासहित येती झाली स्मशान वाटिकेत अग्निकुंडी विधाने करून त्यात सबळ अग्नी चेतविला अग्नी लाविता विधान शक्ती दाहुनी वर्तल अंगारनीती दगदगुनी कुंडाप्रती पावक शक्ती दावितसे ऐश्या प्रकरणी पेटविलावनी होता पातळी सौदामिनी अग्निकुंडी शिळा स्थापनी निरोप मागे सर्वाते सगळा जय देऊन आशीर्वचन जय जय भरता ऐसे म्हणून तुझा देह तुझर्पण शीघ्र काळी हो का ऐसे म्हणून अग्निकुंडात सांडिती झाली स्व शरीराते परित्या पावकी होता स्थित गुंडाळून गेली सर्वस्वी मग ते याचक अपारजन धन्यवंती ते कारण सहित केले पिंगलेने स्वामी सवे गमुनिया आहा पिंगला ऐसे म्हणती पवित्र जाया सत्यवती उदार कर्ण स्वकुळाप्रती परकुळाते तारिल भरतरी परी करिता परलोक विव्हळ चित्ती करीती शोक म्हणती आम्हा प्रजेचे दोंदिक ईश्वरे कैसे नेले हो ऐसे म्हणून आक्रंदती भरतरी म्हणून आठविती असो पावकी दाहोनी सती लोक निघाले माघारे आपुलाल्या सदरी जाऊन बैसले असती मुख वाळवून आहा भरतरी ऐसे म्हणून श्वासोच्छ्वास सोडिती आणि राजसदनी स्त्रियांचा मेळ शोक करीत अतितुंबळ तो एरीकडे विपुरी नृपाळ मृगया करून येत असे तो अस्तासी गेला चंदमणी रात्र दाटली परमविपिनी म्हणून राजा उठोनी नगराप्रती चालिला पाऊक तेजी देदीप्यमान हिलाल मागे प्रदीप्त करून जाता भृत्य पाठविला वस्त्रे देऊन आठवतयाचा पैजाला राव बैसुनी सुखासनी येता मार्गी मशाली पेटवणी त्यात चंद्र ज्योती शशी समानी दिशे लागी उजळती आठव होताची म्हणे चित्तात अबुद्धीपणे स्त्रियांची जात नेनोग्रही कैसी मात घडोनी आली असेल की म्याही केले मूढपण शोध केला नाही अनिका पाठवून सकल भ्रांतीत चित्त गोटून पाठी लागलो मृगाच्या परी माते दिसते आहित मूर्खपणा घेतला स्वपदरात ऐशी चिंता करीत अवंतिके पातला परी यात स्रोते कल्पना घेती पिंगला दाहिली पावशक्ती तेव्हा विक्रम नृपती शोध कैसा अंतरला आणि जो भृत्य आला वस्त्रे घेऊन तेने कैसे पाहिले निर्वाण तरी तो पिंगले ते वस्त्रे देऊन आला होता अरण्यात परी रायाची न पडुनी गाठी कटक शोधिता महिपाठी मग तो अस्तमान होता शेवटी कटका लागी मिळाला आणि त्या समयी विक्रम नृपोरे सेविले होते मातुळ घर इथोळे सजावून समाचार सत्यवर्माचा घेतसे मग सुमती प्रधान चमूसहित शुभ विक्रम रायादी प्रज्ञावंत सकळ मंडळी ज्ञानभरित राया सवे गेली ती गृही तितुके स्त्री मंडळ ग्रामजनादी रक्षपाळ सकळ अबुद्धी केवळ जाते शक्ती नातुडली ऐसा समय आला घडून तो त्यातही घडले अपार विघ्न पिंगला अबुद्धीपणे रत्न देहांत पावली असो पाहिली मार्ग वाट राव भरतरी चमू नेट येऊनी अवंतिके निकट ग्रामद्वारी संचारला तो ते उठोनी द्वारपाळ राया समोर झाले सकळ आश्चर्य मानुनी उता वेळ राया प्रति वदताती म्हणती परी कैसे रीती नम्रोत्तरे मंजुळ करीती मुजरे करुणी निवेदिती पिंगलेचा वृत्तांत म्हणती महाराज धीनमणी भृत्य एक आला वनातुनी तो दुश्चिन्ह वधोनी वाणी ग्राम बुडविला शोकांत परी त्या शोकाची ऊर्ध्वनळी सती पडली सुमती बळी
नर स्वामिनी पिंगला जवळी परत रदेशी गेलीसे तरी तियेची करुणी बोळवण आताची गृही आले सकळ जन स्मशान वाटिका झाली भस्म एक प्रहर लोटला ऐसे राव ऐकता वचन परम घाबरले अंतकरण मग सुखासनातून उडी टाकून स्मशान वाटिके पातला पातला परी आक्रंदत अट्टहासे शब्द करीत अति लगबगे धावत स्मशान वाटिके जवळी पै पातला परी चूम लागे मागे करीत जातसे आणि लाग अति लाग सकळ कुळ वृद्ध योग राया लागी कवळती राव जाता स्मशान महिसी पाहात पिंगलेचे चित्तेशी रव विरागी होऊनी मानसी उडी टाकू म्हणतसे परी ते चमू मेळीचे गृहस्थ थोर रायासी कवळुनी दरिती समग्र स्मशान कुंडीचा वैश्वानर वेष्टून या बैसले परी रावते उद्देशी प्राणघात इच्छी मानसी परी वेष्टन पडता शरीरासी उपाय काही चालेना मग बैसल्या ठाई आरंभळत मही मस्तकाते आपटीत हृदय पिटूनी शोक करीत मूर्छने लागी पावतसे मूर्छा गेली या पुन्हा उठत अग्नी आहुती द्यावया पाहत परी अपार जनांचे वेष्टन बहुत बळ काही चालेना ऊर्ध्व करून आपुला माता घडी घडी पाहे पिंगला चित्ता आहा म्हणून बाळ तत्वता मही लागी आपण तसे आपळूनी आठवी पिंगलेचे गुण मने कैसी व गेली समज सांडून माते मृत्यू मही ठेवून परत कैसी झालीस हे पिंगले तुझे मन गमत नव्हते मज वाचून आता कैसी निष्ठुर होऊन परत देशी गेलीस तू हे पिंगले तुझा मी पती नव्हतो शत्रू होतो या जगती कैसे जल्पुनी पुढे मती भस्म तुते म्या केले आहा मी पतित दुष्ट दुर्जन मूढमतीने घेतला प्राण तरी मी तुझा शत्रू पूर्ण पती न म्हणे पिंगले ऐसे म्हणून अंगधरणी टाकी हा हा शब्द करुणी हृदय पिटी दनानोनी मही मस्तक आपळी तसे आहा पिंगला म्हणून हाक मारी अट्टहासे करून आहा पिंगले एकदा तवदन मज दृष्टी दाविका आहा पिंगले परत रघुवणी गेली समाते तू सांडोनी हृदय पिटी दनानोनी मही मस्तक आपळी तसे हे पिंगले आसनी शैली मज बैसे उईत होतीस अंतकरणी आता माझा विसर धरुणी कैसी राहसी परत्र आहा पिंगले तुझ वाचून सर्वत्र माते दिशा शून्य आहा पिंगला माझा प्राण पुढी टाकून गेलासे आहा पिंगले तुझ वाचून सर्वत्र माते दिशा शून्य शून्य मंदिरी निद्राशयन कैसे येईल सांग पा आहा पिंगले माझी अधिक जाणत होतीस तृषाभुक आता निष्ठुर मन केले निक कैसी सांडूनी गेलीस तू आहा पिंगले माझे शैली होती समृद्धू भाषणे करुणी पाहता उर्वशी दिसे नैनी संतोष माझा होतसे ऐसे पाहुनी सुगंध द्रव्य मी रुंजी घालुनी षटपदकासी ऐसे सुख सरिता संगमी सुख कोठे पाहू आता या परी पिंगळे तव गुण दयेचे भांडार मुक्त करुण की जगाचे करीशी पालन धर्मानुकुळे सर्वस्वी ऐसे अप्रज्ञेचे पहुडपण पिंगले कोठे मी जाऊन ऐसे म्हणून धडाडून धरणी अंग सांडितसे या परी सर्व जाणोनी लोक रायाचा पाहुणी शोक गहीवर येतसे आणिक शोक शब्दे करून या की तरु मलयागरा गंधी मिरवती समग्रा तैसे रायाच्या शोकपारा शोके व्याकुळीत जाहले असो हा ग्रामात वृत्तांत सकळा कळला परी सुखवसा झाला जैसा प्राण जाऊन याला शव शरीरा पुन्हा की मग गावीचे ग्रामजन स्मशाना जवळी आले धावून परी रायाचा शोक पाहून तेही तैसेची होती पै परी तो माईक सहज स्थिती दुःख रहित शोकावरती जैसे बहुरूपी खेळाप्रती शुरत्व मिरविती अपार की गुर्जर देशी चाल सधन रुदन घेती मोल देऊन तैसे घरचे सर्वजन येती प्रेत संस्कार करावया तन्यायी शोक करीत राव पडला शोकार्णवांत न वर्णवे तो आकांत अल्प येथे वर्णिला असो ऐशी रुदन स्थिती ज्याची त्याला माया चित्ती परी ते लोक अभावनीती समजाविती रायाते तुम्ही सर्वज्ञ सकळ राशी बोध करिता अन्य जनासी होऊन गेले होणाराशी आश्चर्य याचे कायसे म्हणती महाराजा भविष्योत्तर होऊन गेले ते होणार तयाच शोक करणे चतुर योग्य आम्हा दिसेना अशाश्वताचा शोक करणे तरी काय शाश्वत आपुले जिने पिंगला गेली आपणही जाणे कदा काळी सुटेना पहा आपुले पूर्वजपार मृत्यू पावले समग्र एका मागे एक सर्वत्र गेले न राहिले मेदिनी की आजा गेला नातू उरला ऐसा कोणी पाहिला तरी अशाश्वताचा घट भरला रिता होय क्षणभरे तरी हे सकळ अशाश्वत मन
पूर्ण मानिती ज्ञानवान तरी तयाचा शोक करून व्यर्थ जीवा कष्टहिता आहा पाहती जपी तपी सिद्ध साधक नाना रूपी कोण वाचले देह संकल्पी मृत्यू भुवनी महाराजा तरी जी जी जाईल घडी ती सुखाचीच मानावी प्रौढी ईश्वर नामी ठेवून गोडी चित्त स्थिर असावे ऐसे बोधिता सर्व ही जग युक्ती प्रयुक्ती नाना बोध परिरायाचे हृदय चांग शोक काजळी उजळेना मग ते ग्रामीणचे सकळ जन थकीत झाले बोध करून एका मागे एक उठून आपुल्या सदना सेविते असोती लोटली रात्री उदय आला गभस्ती पिंगला चित्तेची पाहुणी शांती पावक झाला दृश्य मग तो मानुनी दुसरा दिन पुन्हा पातले आप्तजन उत्तर क्रिया संपादन अस्थि मिलन केले ते भरतरी रावे पाहून चित्ती विचार करिता पूर्ण घेऊ देईना अस्थि संचयन स्पर्श कोणा न करवी आपण बैसुनी चित्तारक्षित कोणा लावू देईना हात मग ते आप्तजन समस्त पुन्हा गेले माघारे परी तो रावत ऐसाची चित्तेत बैसला झाला दिवस रात अन्न पाणी तेजुनी समस्त पिंगला पिंगला म्हणतसे मग हे निर्वाणीचे वर्तमान विथुळेशी द्रुत सांगती जाऊन राव विक्रम करिता श्रवण निगता झाला ते थोनी सत्य वर्मादी शुभ विक्रमादी सुमती प्रधान परम शोकार्णवरचून अवंतिके पातले मग येताची स्मशान वाटी पिंगला अनुनी चित्तदृष्टी परमशोके झाला कष्टी शोक सिंधूत निमग्न आठवी सर्व कन्येचे गुण म्हणे मम हातीचे गेले निधान विक्रम म्हणे मम गृहीचे रत्न काळ तस्करे नेले की आहा माऊली उभय कुळात तारक झाली भवसरितेत पुन्हा दीपाची लावी वात अदृश्य कैसी झाली हो आहा स्त्री कटकी अंतपुरी मुख्य मिरवित होती सज्ञान लहरी जैसा हस्ती चमू भीतरी चांगुलपण दावितसे रूपवंत गुणवंत सर्व लक्षणी ज्ञानवंत सूचक सदा सर्व काळ संगोपित चित्त सकळांचे लक्षी की ऐसे आठवणी नाना गुण शोक करी अतिदारुण मग विक्रम नृपती पुढे होऊन भरतरी लागी समजावी नाना युक्ती नाना वचन भरतरीचे बोधी मन परी तो नायके पिसाटपण पिंगला पिंगला वदतसे परी राव बोध करिता उत्तम लोटून गेला दीनदशम मग विक्रमे उत्तर क्रिया करून शुचिरभूत झाला या परी पुढे 13व्या दिवशी जाती भोजन दान मानेसी सर्व उरकोणी राजासनासी घेऊन राव बैसला भरतरीन सोडी स्मशान वाटिका धरुणी बैसला अचळनिका जैसा वृंदे धरुणी एका विष्णू बैसला स्मशानी ऐसे परी अचलपण मिरवता झाला मित्रसंनंदन परी नित्य नित्य विक्रम येऊन बोध त्याते करीतसे ऐसा बोध करिता नित्य 12 वर्षे लोटली सत्य पर्ण तृण भक्षुनी जीवित उदक आहारे राखिले आहा देवा अनाथनाथा कैसे केले तो अनंता पिंगला माझी सगुण कांता वृत्ती कैसे आवडली ऐसे म्हणून नामोच्चार शोक करीतसे वारंवार रात्र दिवस चित्ती विसर पिंगलेचा पडेना क्रुश शरीर झाले तेने कंठी उरलासे प्राण मुखी आणणे हरीचे नाम शोके पिंगला वदतसे ऐशी लोटली 12 वर्षे शुचिष्मंत झाले शरीर पुरुष ते पाहून या अतिक्लेश मित्रावरून द्रवलासे पुत्र मोहाचे अपार भरते लोटले चित्त सरिते मग मित्रावरून तुष्टोनी मनात अत्री जानी कटी पातला तव तो प्राज्ञिक अत्रिनंदन मित्रावरुणीस सन्मान देऊन म्हणे महाराजा कामना कोण धरुणी येथे आलासी एरी म्हणे जी द्विजोत्तमा ज्ञान लतिकेच्या पदद्रुमा जाणत असून पुससी आम्हा अज्ञानत्व घेऊनी तरी तव शिष्य जो भरतरी त्याची कैसी झाली परी ते हृदय आणून हिता तेवरी विलोकी का महाराजा मग तो महाराजा ज्ञानवान हृदय पाहे विचारून तो विपत्काळी शोके करून भरतरीनाथ मिरवला अतिक्लेश तयाचे पाहून परमद्रवला मोहे करून मग मित्रावरून ते बोले वचन चिंता न करी महाराजा तुम्ही जावे स्वस्थानासी मी भरतरीचे आहे उद्देशी स्वहित करीन चिंता मानसी पाळू नका महाराजा माझा शिष्य जो मच्छिंद्रनाथ तयाचा गोरक्ष प्रज्ञावंत तो मही भ्रमण करीत तीर्थ येथे येईल महाराजा तो परम आहे प्रज्ञावान तयासी तेथे पाठविन तो नाना प्रयुक्ती करून शुद्ध पंथा आणील की ऐसे बोलता मित्रावरुणीशी संतोष मिरवला तो चित्ताशी मग पुसुनी अनसुयात माझी स्वस्थानासी पै गेला यावरी पुढील अध्यायी कथा सुंदर अध्यात्म दीपिका मनोहर मालू सांगे दुंडी कुमर नरहरी कृपे करुणिया दत्त सांगेल गोरक्षनाथा गोरक्ष येऊनी विरह सरिता शोषण करील तत्वता घटोद्भवाचे कृपेने
स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर अष्टविशंती अध्याय गोडा. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु.